हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की आता आमच्या इथं ना माऊलींची पालखी जाते. मग पायी वारकरी जातात ना, त्याच्यामुळे साठी आपलं म्हणलं फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याकडनं थोडीशी काहीतरी मदत व्हावी म्हणून मी आता इथं सकाळचे 5 वाजलेले आहेत. तर मी खिचडी बनवून वाटप करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट. इथे मी 2-2.5 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा घेतला होता आणि तो स्वच्छ व्यवस्थित साल काढून त्याचे मी व्यवस्थित काप करून घेणार होते. त्याच्यामुळे पटापटा करायचं होतं आणि उशीर पण होत होता, म्हणून म्हणलं पटकन करून करावे म्हणून मी ते व्यवस्थित असे त्याचे साल्ट काढून घेतले. हे गोष्ट करताना जीवाला थोडंसं समाधान पण वाटत होतं की आपण काहीतरी करू शकतोय, काहीतरी आपल्या पद्धतीने मदत करू शकतोय. ह्या गोष्टीचा आनंद पण होत होता, कारण लवकर उठण्याचा आळस नव्हता आला, काही नव्हता आला. एकदम उत्साहाने मी उठून ह्या गोष्टी करत होते. मग छान असे बटाटे सोलून झाले, तोपर्यंत तेल गरम झालं. नंतर बटाटे तेलामध्ये टाकून असे बटाटे मऊ शिजेपर्यंत असं छान हे फ्राय करून घेतले. नंतर हे हिरवी मिरची आणि मीठ वाटून घेतलेलं आहे. कट करून टाकले असे तर व्यवस्थित मिक्स झाले नसते, म्हणून मी मस्त असं बारीक वाटून घेतली आहे मिक्सरला हिरवी मिरची आणि मीठ टाकून, आणि ते पण छान फ्राय होऊ दिले हिरवी मिरची. नंतर मग त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये साबुदाणा टाकून घेतला व्यवस्थित असा. नंतर हे शेंगदाण्याचं कूट अर्धा किलोपेक्षा पण जास्त होतं, पण हे मी रात्रीच वाटून घेतलं होतं. म्हणलं सकाळी कधी वाटणार कधी करणार, त्यापेक्षा म्हणून मी रात्री भाजून वाटून ठेवलं होतं. नंतर मीठ टाकलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं एका हाताने पातेलं धरून. ही अशा प्रकारे आपली खिचडी झाली होती. मस्त हलवून परत मी 5 ते 10 मिनटासाठी झाकून ठेवली होती. नंतर ना म्हणलं जेणेकरून वाफेवरती पण थोडीशी शिजून जाईल, की जे काय राहिलेलं असेल, थोडं आतमध्ये कच्चं राहिलं असेल तर पूर्णपणे शिजून जाईल, म्हणून मी आपलं 5 मिनटं तिला थोडंसं वाफेवरती शिजण्यासाठी झाकून ठेवलं होतं. नंतर ना मग थोडंसं शिजल्याच्या नंतर ना मी असले प्लॅस्टिकचे कंटेनर आणले होते की त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं भरून देता येईल. कारण द्रोण वगैरे आणले असेल तर ते व्यवस्थित काय वारकरी चालतच म्हणजे नंतर खातात वगैरे, त्यासाठी ठेवतात पिशव्यामध्ये. म्हणून म्हणले हे सांडणार नाही वगैरे ह्या विचाराने मी असे झाकणवाले कंटेनर आणले होते की जेव्हा ज्यांना भूक लागेल तेव्हा खातील म्हणून. आणि पाण्याची बॉटल पण आणल्या होत्या, पण पाण्याची बॉटल मी गाडीतच ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळं काही तर दाखवल्या नाहीत. मग ह्या अशा पद्धतीने मी सर्व कंटेनर भरून घेतलेले आहेत. आणि गरम शाबू होता, तो अशा पद्धतीने भरला आहे. आणि नंतर ना आम्ही वाटप करायला गेलो, पण ती क्लिप काय मी काढलेली नाही. वाटप करताना जी काढली नाही आणि जाताना जी काढली नाही, अशा पद्धतीने सगळे भरून घेतले होते. नंतर ना घरी आल्यावर घरातली छोटी मोठी कामं राहिली होती, ते सर्व कामं करायला घेतली. तर आमच्या घराच्या खिडकींना पडदे लावायचं काम चालू होतं. भरपूर दिवस झालं पडदे आणि लावायचे म्हणून राहिले होते, पण आज मिस्टर घरी होते. म्हणलं पहिलं हे पडद्याचं काम करून घेऊ, म्हणून मी अशा पद्धतीने पडदे लावलेले आहेत. कसे वाटतात ते पडदे नक्की कमेंटमध्ये सांगा, छान दिसतात ते का. नंतर ना आम्ही मग 12-12:30 वाजता आम्ही पालखी पाहण्यासाठी गेलो होतो. तर सानू ही अशी पालखीमध्ये वारकऱ्यांसोबत चालत होती छान अशी. नंतर तिच्यासोबत थोडेसे फोटो वगैरे काढले. नंतर मी पण फोटो वगैरे काढले तुळस वगैरे घेऊन. नंतर पालखी आली, पण आम्ही थोडंसं लांबूनच दर्शन घेतलं, कारण खूप गर्दी होती. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला.